मतदान करून पुढच्या 5 वर्षाचा धारूर नगर परिषदेचा कारभार कोणाच्या हातात द्यायचा याचा निर्णय आपल्याला मतदानातून घ्यायचा आहे. आणि आम्ही आपल्याला कळकळीची विनंती करण्यासाठी आलेलो आहोत की आमचे तिन्ही उमेदवार या प्रभागातले अध्यक्षपदाचे उमेदवार बालाभाऊ जाधव याच प्रभागातले आहेत आणि आमच्या दोन्ही उमेदवार सुप्रियाताई आणि गणेश हे 2 अतिशय चांगले कार्यकर्ते या निवडणुकीमध्ये उभे आहेत. आपण घड्याळ चिन्हासमोरचं बटन दाबून त्यांना आपले आशीर्वाद द्यावे, काम करण्याची संधी द्यावी आणि त्यांच्या माध्यमातून या धारूर शहराचा चेहरा मोहरा बदलावा एवढी कळकळीची विनंती मी आपल्याला करण्यासाठी आहे. निवडणूक म्हणलं की अनेक पक्ष आहेत, अनेक आघाड्या आहेत, तुतारीवाले आहेत, कमळावाले आहेत, धनुष्यबाणवाले आहेत आणि आपापल्या परीनं धारूर शहराच्या त्यांचं विजन काय, विकासाचं विजन काय, त्यांना विजन आहे का नाही मला माहित नाही, परंतु आम्ही मात्र या ठिकाणी एक जाहीरनामा प्रसिद्ध करून, वचननामा प्रसिद्ध करून या ठिकाणी आमच्या पक्षाचं विजन, सत्ता आल्यानंतर आम्ही धारूर शहरामध्ये काय काम करणार आहोत हे वचन या जाहीरनाम्याच्या रूपानं आम्ही जनतेसमोर ठेवलेलं आहे. मला आपल्याला आग्रहाची आणि कळकळीची विनंती करायची आहे की आपण प्रत्येकाने हे जाहीरनामा अतिशय काळजीपूर्वक वाचा आणि वाचून झाल्यानंतर तो जाहीरनामा आपल्या घरामध्ये सांभाळून ठेवा. आणि जर पुढच्या 4 वर्षात आम्ही ही कामं केली नाही तर मी जेव्हा धारूर शहरात येईल तेव्हा मला माझ्या मंडळाला धरून विचारा की हे तुम्ही सांगितलं होतं पण हे काम आमचं झालेलं नाही. बाळाभाऊचं मनगट धरून तुम्ही विचारू शकता, गणेश सावंतचं मनगट घेऊन तुम्ही विचारू शकता. आणि अशा पद्धतीनं एक स्पष्ट विजन या धारूर शहराचा सर्वांगीण विकास करण्याचं विजन आम्ही आमच्या डोळ्यासमोर मांडले. स्वातंत्र्य देश झाला 1947 ला, तेव्हापासून धारूर शहराचा पाणी प्रश्न आजपर्यंत सुटलेला नाही. या ठिकाणच्या नागरिकांनी टँकरनी पाणी विकत घ्यावं लागतं, घागरींनी पाणी विकत घ्यावं लागतं. आमच्या माता भगिनीचे हाल हाल होतात आणि म्हणून ही खंत निश्चितपणाने मनामध्ये आहे. 2014 साली या धारूर नगरपालिकेसाठी 19 कोटी रुपयाची नळ योजना मी मंजूर केली. परंतु इथल्या अकार्यक्षम नगराध्यक्ष असतील, ज्यांनी ज्यांनी सत्ता भोगली मागच्या 10-11 वर्षामध्ये, त्यांनी या नळ योजनेचं काम पूर्णत्वाला नेऊ शकले नाही. किंबहुना हे काम अडवण्याचं काम ज्यांना तुम्ही नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसवलं त्या लोकांनी हे पाप केलं हे तुम्हाला सांगण्यासाठी आम्ही आता आलो. तुम्ही विचारा प्रश्न, तुम्ही नगराध्यक्ष होते 11 वर्षात, मला वाटतं की हजारी साहेब होते, आमचे अर्जुनराव गायकवाड साहेब होते, काही काळ आमचे लक्ष्मणराव शिरसट होते, काही काळ. शिरसट तर बिचारा भोळा माणूस आहे, परंतु हे 2 नगराध्यक्ष यांना हे पाणी पुरवठ्याचं काम पैसा असून, निधी असून का करता आलं नाही हा प्रश्न तुम्ही त्यांना निश्चितपणाने विचारा. आणि म्हणून परत एकदा आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं 5व्यांदा या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर
मी परत हा पाणी पुरवठ्याचा प्रश्न हाती घेतला. मानसी 135 लिटर पाणी मिळालं पाहिजे हे सरकारचं धोरण सांगतंय. त्या धोरणाचा फायदा घेतला आणि धारूरसाठी 66 कोटी रुपयाची योजना मी मंजूर करून दिली. जुनी जी काही पाईपलाईन होती ती पूर्णपणे दुरुस्त करून आता टाकीपर्यंत पाणी आलेलं आहे. परंतु दररोज जर पाणी यायचं असेल तर अजून एक समांतर पाईपलाईन आपल्याला या ठिकाणी तयार करावी लागेल आणि 15 ते 20 लाख लिटर पाणी साठवणूक टाक्याचं बांधकाम आपल्याला करावं लागेल. तर आणि तरच धारूर शहराला दररोज स्वच्छ पाणी पुरवठा होऊ शकतो. आणि मला आपल्याला ग्वाही द्यायची आहे की आमची जर सत्ता नगरपालिकेमध्ये आली तर एप्रिल पर्यंत या नळ योजनेचं काम करून मे महिन्यामध्ये दररोज पाणी तुम्हाला धारूर वासियांना देण्याचं वचन आम्ही या निमित्ताने देणार. परंतु मला आपल्याला इशाराही द्यायचा आहे की दुसरा नगरसेवक जर कुणी झाला, नगराध्यक्ष जर दुसरा झाला तर परत 10-12 वर्ष पाणी पुरवठा होईल का नाही हे मला त्याची काही गॅरंटी घेता येईल. हा स्पष्ट इशारा आहे. मागं जे झालं तेच पुढे होणार आहे. पैसे असून ज्या म्हणजे कपाळ करंट्या लोकांना ही पाणी पुरवठ्याचं काम करता आलं नाही, तेच जर परत सत्तेवरती बसले तर तुमचं पाणी पुरवठ्याचं भवितव्य धोक्यात येणार आहे. हा पण इशारा मला या निमित्तानं तुम्हाला द्या. दुसरा प्रश्न आहे, गल्लोगल्ली रस्ते झाले पाहिजेत, नाल्या झाले पाहिजेत आणि म्हणून 102 कोटी खास धारूर शहराचा चेहरा मोहरा बदलणारा प्रकल्प आहे. 102 कोटी रुपयाचे रस्ते आणि नाल्या त्याचा प्रस्ताव नगर उत्थान विभाग नगर विकास विभागाकडे आम्ही पाठवलेला आहे आणि त्यांना अजितदादाच्या माध्यमातून या ठिकाणी मान्यता घेऊन पुढच्या 2 वर्षाच्या काळात धारूर शहरात चकाचक करण्याचा आमचा प्रयत्न राहणार. असे अनेक प्रश्न आहेत. या जाहीरनाम्यामध्ये काय काय आहे त्याचं थोडक्यात या ठिकाणी मी आपल्या समोर मांडणार आहे. या ठिकाणी तिसरा प्रश्न आहे. या ठिकाणी आमच्या तरुण तरुणींना खेळण्यासाठी कुठली जागा नाही. तालुका क्रीडा संकुलाला आणखी 4 कोटी रुपयाचा निधी देऊन त्या ठिकाणी रनिंग ट्रॅक, फुटबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो खो अशा अनेक खेळाच्या दर्जेदार सोयी आपण तिथे निर्माण करतो. तरुणांनी तंदुरुस्त असलं पाहिजे. व्यसनाच्या नादी लागापेक्षा खेळाच्या नादी लागलं पाहिजे तरुणांनी आणि म्हणून त्यांना या सुविधा आपल्याला द्यायचे. या शहरात एक दर्जेदार उद्यान तयार करायचे. 1 कोटी रुपयाचा निधी आज नगरपालिकेकडे आलेला आहे आणि म्हणून एक चांगलं उद्यान या शहरामध्ये झालं पाहिजे ही आमची भूमिका आहे. या शहराचं जे वैभव आहे, ज्या किल्ल्यावरून या शहराला किल्ले धारूर म्हणलं जातं, हा आपला संस्कृतीचा ठेवा आहे. आपल्या पूर्वजांनी या ठिकाणी हे काम केलेलं आहे आणि म्हणून परत एकदा या किल्ल्याची पुनर्बांधणी झाली पाहिजे. चांगल्या पद्धतीनं हा किल्ला उभा राहायला पाहिजे आणि पर्यटनाचं एक केंद्र बनलं पाहिजे. म्हणून 40 कोटी रुपयाचा प्रस्ताव शासनाकडे त्याला मान्यता मिळालेली आहे. या वर्षी 8 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे. पुढच्या 3 वर्षात हे काम आम्ही या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. त्याचप्रमाणे धारूर हे एक ऐतिहासिक शहर आहे. किल्ल्याबरोबरच अंबाचोंडी माता मंदिर असेल, सीताची नाणी असेल, नाथ मंदिर, महबूब सुबानी दर्गा असे अनेक पुरातन ठिकाणं या शहरामध्ये आहेत आणि या पुरातन ठिकाण यांना जर का स्मारकाचा दर्जा मिळाला
त्याच्यासाठी निधी मिळाला तर निश्चितपणानं किल्ल्याबरोबरच या ठिकाणं पर्यटनाच्या दृष्टीनं अतिशय आकर्षक ठिकाणं बनवण्याचा आमचा इरादा आहे. याबरोबरच इथं इंडोर स्टेडियम, विद्यार्थ्यांसाठी वाचनालय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं मोठ्या प्रमाणामध्ये सर्व समाजाच्या स्मशानभूमीची अतिशय दुरावस्था आहे. माणूस मेल्यानंतर त्याच्यावरती जे काही विधी केले जातात त्याच्यासाठी सगळ्या सुविधा त्या ठिकाणी असल्या पाहिजे. त्या ठिकाणी शेड झालं पाहिजे, त्या ठिकाणी गट्टूचं काम केलं पाहिजे, बसण्यासाठी बेंच पाहिजे, पाण्याची सुविधा पाहिजे. परंतु अशा सुविधा आमच्या शहरात नाही आणि ही खंत निश्चितपणानं नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी दूर करणार आहोत. सुरक्षेच्या दृष्टीनं 3 कोटी रुपये खर्च करून सीसीटीव्हीचं जाळं आपण या शहरामध्ये उभं करणार. आपल्या ठिकाणी चोऱ्या माऱ्या होतात, सीसीटीव्हीचं जाळं जर उभा केलं तर त्याचं डिटेक्शन 100% होत असतं. त्याचप्रमाणे आमच्या लेकी बाळी जे काही महिलांना छेडछाडीला तोंड द्यावं लागतं ते प्रकारही या ठिकाणी कमी करण्याचं काम या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आपण करणार. आपलं बस स्टँड महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. माणूस बसमधून उतरला आणि 10-5 पावलं चालला की ते म्हणतो काय ह्या गावाचं बस स्टँड आहे. बस स्टँडाहून शहराची ओळख होत असते आणि म्हणून 10 कोटी रुपये खर्च करून नव्यानं या शहरामध्ये बस स्टँड आम्ही बांधणार. त्या कामालाही मंजुरी मिळालेली आहे आणि त्या ठिकाणी एक सुसज्ज असं शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि त्या शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये एक मिनी थिएटर. आपल्या शहरामध्ये एकही थिएटर नाही. तुम्हाला पिक्चर पाहायचा असेल तर कुठे जाता? अंबेजोगाईला, लातूरला जाता, बीडला जाता. आणि म्हणून हे सुविधा सुद्धा या शहरामध्ये आपण निर्माण करणार आहोत. शहरामध्ये स्विमिंग पूलची गरज आहे पोहण्यासाठी. त्या ठिकाणी आपण सुसज्ज असं स्विमिंग पूल करण्याचं नियोजन आपण केलेलं आहे. पत्रकार आमच्या बांधवासाठी पत्रकार भवन या ठिकाणी आम्ही करणार आहोत. या ठिकाणी मागासवर्गीयासाठी बुद्ध विहार, अशोकनगर, लक्ष्मीनगर, साठेनगर इथं बुद्ध विहार करणार आहोत. बिरोबा मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन त्याचा विकास करणार आहोत. अनेक महापुरुषाचे स्मारक या शहरामध्ये होणं गरजेचं आहे. जसं आज शिवाजी महाराजांचा पुतळा झाला, आपलं स्वप्न पूर्ण झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा झाला. तसे अनेक महापुरुष समाजामध्ये आहेत. मग ते आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, अशा लोकांची स्मारक ही केली पाहिजे. तरुणांना त्याच्यापासून प्रेरणा मिळाली पाहिजे. त्यांच्या विचाराशी, आचाराशी ते कशा पद्धतीने जीवन जगले त्याची ओळख तरुणांना झाली पाहिजे. आणि म्हणून महापुरुषाची स्मारक जागोजागी या शहरामध्ये आम्ही करणार आहोत. या आपण म्हणतो पूर्वी दारूचं म्हणजे एक बाजारपेठ म्हणून नावलौकिक होता, सोन्या चांदीची बाजारपेठ म्हणून नावलौकिक होता. परंतु आज ते नावलौकिक संपलेला आहे. या शहराला परत तिथली बाजारपेठ जर संपन्न करायची असेल तर एक तर पर्यटन विकास झाला पाहिजे, आमचे ऐतिहासिक वारसा आम्ही जपण्याचं काम केलं पाहिजे, नाहीतर शहराच्या नजीक एखादी औद्योगिक वसाहत या ठिकाणी उभी झाली पाहिजे. आजची वसाहत आहे ती मिनी इंडस्ट्रियल एरिया आहे, 30 एकरात आहे. मला वाटतं किमान 300 ते 500 हेक्टर मध्ये ही MIDC उभा करू. इथला जो सुशिक्षित तरुण बेरोजगार आहे त्याच्याला हाताला काम मिळण्याच्या बाबतीमध्ये आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं जे गोरगरीब आज झोपडपट्टीमध्ये राहतात, जे भोगोटादार म्हणून आहेत, जमीन त्यांच्या नावावर नाहीये म्हणून शासकीय घरकुल योजनेचा लाभ त्यांना घेता येत नाही. या सर्व भूधारकांना, भोगोटाधारकांना आम्ही नियमाकुल करून त्याच्या मालकीचा 7/12 किंवा PTR
त्यांना देण्याचं काम करणार आहोत आणि शासनाच्या वतीनं 2.5 लाख रुपयाचे घरकुल या शहरामध्ये आम्ही अंदाज घेतला तर असे 1,500 ते 2,000 लोक आहेत ज्यांना अशा घरकुलाची गरज आहे. आपल्याही भागात काही असते. प्रत्येक भागामध्ये हे निश्चितपणे प्रश्न आहे आणि ते सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुढाकार घेईल आणि गोरगरीब लोकांना केंद्र शासनाची आणि राज्य शासनाची जी योजना आहे घरकुल मिळालं पाहिजे. प्रत्येकाचं स्वप्न असतं की एखादं चांगलं छोटंसं का होईना पण घरकुल व्हावं, मालकीचं घर व्हावं. ते स्वप्न धारूकरांचं पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आम्ही त्या दृष्टीनं निश्चितपणानं काम करणार. आणि म्हणून बंधूंनो, मी तुम्हाला सांगितलं हा जाहीरनामा तुम्ही जपून ठेवा, वाचा, त्याचा प्रचार करा, प्रसार करा. आमच्या माता भगिनींनी तो जाहीरनामा वाचावा आणि प्रत्येक महिलेला समजून सांगावा. आमचे जे काही विरोधी या ठिकाणी पॅनल आहेत त्यांचा काही जाहीरनामा प्रसिद्ध झालाय का नाही झालाय मला काही माहिती नाही, कारण त्यांच्या पुढे विजनच नाही, विचारच नाही. तुम्ही त्यांना विचारा की हा राष्ट्रवादीचा जाहीरनामा आहे, तुमचा काय जाहीरनामा आहे, विचारा हा प्रश्न साधा सुरू. आणि म्हणून मला आपल्याला एकच कळकळीची विनंती करायची की 2 तारखेला एक फार मोठा अधिकार तुम्हाला बजवायचा आहे, फार महत्वाचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि घटनेनं दिलेला मतदानाचा अधिकार हा जगामध्ये एक फार मोठा अधिकार आहे. अंबानीला 1 मत आहे आणि माझ्या झोपडीत राहणाऱ्या एखाद्या गरीबाला सुद्धा 1 मत आहे. हा चमत्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. सर्वसामान्य माणसाला मतदानाचा अधिकार देऊन लोकप्रतिनिधी निवडायचा अधिकार आहे आणि हा पवित्र अधिकार आहे. हा चांगल्या पद्धतीनं तुम्ही वापरला पाहिजे, विचारपूर्वक वापरला पाहिजे. कुठेतरी 1000-2000 घेऊन तुम्ही जर या अधिकाराचा वापर जर केला तर उद्या तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ आहे. तुमचा विकास होणार नाही. 1000-2000साठी तुम्ही मतदान विकू नका. योग्य ठिकाणी त्याचा वापर करा. आणि मी आपल्याला ग्वाही देतो की तुम्ही जर योग्य पद्धतीनं आमचे उमेदवार सगळेच्या सगळे निवडून दिले तर पुढच्या 4 वर्षात माझी आमदारकीची टर्म अजून 4 वर्ष शिल्लक आहे. हे जाहीरनामा या ठिकाणी प्रत्यक्षात आणून एक चेहरा मोहरा या धारूर शहराचा बदलण्याचं आणि संपूर्ण नागरी सुविधा प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं एक संकल्प या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही तुमच्या पुढे ठेवलेला आहे. या संकल्पाला आपण घडी या चिन्हावरती मतदान करून आपले आशीर्वाद द्या. आम्हाला काम करण्याची ताकद द्या, सत्ता द्या. मला आपल्याला सांगायचंय की आपल्याला पश्चातापाची वेळ येणार नाही. असं म्हणलं जातं की एक घडी जर गेली तर आपली एक पिढी बर्बाद होतात आणि म्हणून घडीला विसरू नका. तिन्ही ठिकाणी घडी 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 करून तुम्ही एक विकासाची संधी आम्हाला द्या आणि निश्चितपणानं नवीन पिढी, एक नवीन तरुणाई या शहरामध्ये घडवण्याचं, त्यांचं भवितव्य सुरक्षित करण्याचं काम आम्ही तुमच्यासाठी करू. एवढीच ग्वाही देतो, एवढं वचन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र. आपण एक राहिलं, या ठिकाणी मला एक निवेदन प्राप्त झालेलं आहे. ते आमच्या मुस्लिम बांधवातर्फे आहे. सर्वे नंबर 625 सरकार नगर लगत असलेल्या कब्रस्थानाला कंपाऊंड वॉलचं संरक्षण भिंत देण्याचं हे काम मी पुढच्या वर्षीच्या डीपीडीसी मधून या ठिकाणी मंजूर करेल, ही ग्वाही देतो. धन्यवाद दादा. यानंतर कुणाला काही